काव्य ही कविता फक्त वामनदादा कर्णकाने लिहिली आणि या भारतात फक्त डॉक्टर अनिरुद्ध वनकरांनी गायली. समतेसाठी ते काव्य आहे. या सत्रातलं माझं हे गाणं शेवटचं. मग चहा द्याल मला. चहा पिणारा माणूस एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत असतो. पिणारा, बाकी कुणाला काही म्हणत नाही. चहा पिणार. मला 2दा पाजा मी महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री बनेल. साखर कमी ठेवा, शुगर वाढते. थोडी कमी आहे पण साखर कमी. ती रात्र शिवरायांच्या दरबारातील आहे. वामन दादा लिहितात, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू. काल कोल्हापुरात होतो. आमदार साहेब आले, माजी मंत्री. काय नाव? नाही, जनसुराज्य पक्षाचे तिथं अक्षरशः रडायला लागला. काय साहेब म्हणलं, तुम्ही मंत्री आहात, मला आमदार करता करता केलंच नाही. हसले आणि केले. मग काशीद नावाचा न्हावी शिवरायांसाठी जीव देतो. पन्हाळात होतो काळ. माझा शिवराय कोकणातलाच नाही, देशाचा आहे. आणि माझे राजे सम्राट अशोक जागतिक राजे आहेत. 2 राजे आहेत खरे राजे. सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना हिंदूंचं मराठ्यांचं करू नका. मी तर म्हणेन, माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आणि मराठ्यांचे कधीच नव्हते. जर असते, काशीद नावाच्या नाव्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून खून ते मेला नसता, बलिदान दिलं नसतं. आणि म्हणून ते बहुजनांचेही राजे नाहीत. माझे राजे या भारताचे राजे आहेत. माझ्या पापाचे पाप आहे. माझेपणा. शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून.
राजा तो शिलवान इथेच असेल मुसलमानांची मस्जिद ती कब्रस्तान असेल ज्या शिवरायांनी आदेश दिला आणि बांधण्यात आला बांधित होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर मदारी में तर मुसलमान वागणं वाढून देणारा मुसलमान अंगरक्षक मुसलमान बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर